एखाद्या लढा लढत असताना तो लढा आमचा आम्ही लढणं ही कितपत हं. योग्य आहे? हा मुद्दा जो आहे तो राज्य लेव्हलचा मुद्दा आहे, राज्य स्तरावरचा बरोबर. मुद्दा आहे. हं. ग्रामपंचायतचा मुद्दा नाहीये. आम्ही बरं. प्रशिक्षणार्थी घेऊन आम्ही लढा लढणे हे हं. कितपत योग्य आहे? याच्याबरोबरच समाज उपयुक्त राज्यातील जे मातब्बर नेते आहेत, ज्यांच्या हं. माध्यमातून हा लढा यशस्वी होऊ शकतो, त्या हं. सगळ्या मंडळींना भेटण्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्या हो. अनुषंगाने जेवढे विरोधक आहेत, अनेक पक्ष महाराष्ट्रामध्ये आहेत, जे सत्तेमध्ये आहेत, सत्तेच्या बाहेर आहेत. त्या प्रत्येकांना हा मुद्दा एक कळीचा हं. मुद्दा त्या ठिकाणी बनला गेलेला आहे. हं. भविष्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना ही महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आली होती. आणि हं. त्यानंतर आमच्याकडं कुठल्याही पद्धतीचं जे-आर म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी पाहता सरकारने याच्यापूर्वी देखील अशा योजना 1974 पासून ही योजना कार्यरत आहे. एक तुमच्या माहितीसाठी सांगायचं म्हणजे, तर 1974 पासून आतापर्यंतच्या कालावधीमध्ये जर पाहता, तर प्रत्येक वेळेस जेव्हा-जेव्हा त्यांचा जी-आर निघालेला आहे, जेव्हा-जेव्हा त्यांच्या हो. नोकरीच्या संदर्भात जागा निघालेल्या आहेत, तेव्हा-तेव्हा हो, ह्या हो. सगळ्या जाचकाठी त्यामध्ये हां. प्रत्येक वेळेस त्यांनी घातलेलेच आहेत. म्हणजे हां. आजच घातल्यात असा विषय नाहीये. जर बरोबर, बरोबर. पाहता 2001 मध्ये जर बघितलं, तर 2001 मध्ये देखील अशाच पद्धतीने जाचकाठी घातल्या होत्या. आणि हं. प्रत्येक 6 महिन्याला किंवा प्रत्येक 11 महिन्याला ₹10च्या स्टॅम्पवरती आम्ही काम मागणार नाही, आंदोलन करणार नाही किंवा ह्या नोकरीवरती हक्क बजावणार नाही. अशा पद्धतीचे लेखी आश्वासन देखील त्या उमेदवारांच्याकडून घेतलं जात होतं. त्याचाही आपल्याकडे बरोबर. दाखला त्या पद्धतीचा आहे. हो. ते त्या ठिकाणी काम देणार. या एका हो. वाक्यावरती, ह्या एका बरोबर. विषयावरती पूर्ण महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी ज्या ठिकाणी काम करत होते, ते काम सोडून त्या ठिकाणी आपल्या 100% कामावरती बरोबर. रुजू झालेले आहेत. हे एका 100%. शब्दावरती झालेलं आहे. जी-आरवरती किंवा हो. कागदावर कुणाला सांगितलं, त्याचा पाठपुरावा केला. तो पटलावरती विषय यायला पाहिजे, त्यावरती आम्ही सगळ्या हो. गोष्टी पाठपुरावा केला. तरी देखील तरी हां. देखील 26 तारखेनंतर त्यांनी लगेच 27, 28 आणि 29च्या दरम्यान 3 हं. तारखेपासून मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलन करण्याची दिशा फिक्स केली. हो. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगून देतोय, की वारंवार, की ह्या गोष्टीचं ध्यान तुमच्या आमच्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा कुठलंही आंदोलन करायला गरज भासलेली नाही सर. त्यावेळेस कुठल्याही आंदोलन करायची आम्हाला गरज लागली नाही. त्यावेळेस कुठल्याही आंदोलन करण्याची आवश्यकता मला भासली नाही. त्यावेळेस कुठलंही अ, दंगा करायची पण गरज नव्हती. तरी देखील आपण त्या ठिकाणी मुलांना त्रास दिला. मी दिला, हं. की चला देहूला या. देहूतून मुंबईला जाऊ. का? तर जी-आर निघणार आहे आणि जी-आर निघणार आहे हे मला पूर्ण कल्पना होती. म्हणून मी त्यामध्ये असं टायटल उभं केलतं, जर जी-आर 4 तारखेला निघाला, तर आनंद उत्सव करू आणि जी-आर तर आपण मुंबईच्या दिशेने पायी चालत जाऊ. त्यावरती पाठपुरावा केला. रात्रीच्या वेळेस आम्ही गेलो. त्यावेळेस अनेक घडामोडी घडल्या गेल्या. त्या सगळ्या गोष्टी बघताना पुन्हा तितक्याच ताकदीनं लगेचच आम्ही जेव्हा जी-आर निघाल्यानंतर सांगली या ठिकाणी दूध अभिषेक करण्याचा निर्णय घेतला. हं. त्यावेळेस जर समजा आपण दूध अभिषेक करून त्यावेळेस जर हं. आपण त्या मंत्री महोदयांची तारीख घेतली असती आणि त्यांना हं. सांगितलं असतं, की आम्हाला 5 महिने मुदतवाढ तुम्ही दिलेली आहे. पण 5 हं. महिन्यानंतर पुढं काय? यासाठी आपण हं. आम्हाला वेळ द्यावी. यासाठी आम्ही हं. 2 वेळा प्रयत्न केला. पण काही मंडळींनी तारीख कॅन्सल करायला लावली. कॅन्सल पण केली आणि त्यामुळं आपलं पूर्ण प्लॅनिंग कोडमळलं. पण मी 2 वेळा भेटलो एकनाथ शिंदे साहेबांना. पण हे सांगत असताना आम्हाला घाई गडबड जी म्हणतो, आमच्या नशिबाला जी 7:30 लागलेली आहे. जेव्हा पहिल्यांदा गेलो, तेव्हा पाऊस चालू झाला. पण भेटणं हो, गरजेचं होतं. बरोबर. त्यावेळेस पहिला. आमचे पवन भट आहेत. त्यानंतर आमचे ऋषी पवार आहेत. त्यानंतर निलेश गोसावी आहेत. त्यानंतर आमचे कबाडी आहेत. त्यांनी सांगितलं, की "बाबा, आपण तारीख फिक्स केलेली आहे. आपण भेटणंच गरजेचं आहे. भेटलंच पाहिजे." जीवाचं रान केलं. हे 2 दिवस लोकं उपाशी राहिले माझ्यासोबत आणि कसं तरी आम्ही त्या ठिकाणी पावसाच्या गडबडीमध्ये ते असताना, पूरपरिस्थिती असताना धावती भेट त्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा प्राप्त करून घेतली आणि आम्ही तो वेळ काढून घेतला. पण भेटीमध्ये आम्ही समाधान नाही. आता काल आम्ही भेट झाली. कालची परिस्थिती बघितली तर आम्ही जेव्हा मंगळवारी गेलो, त्या ठिकाणी हं. सांगितलं गेलं, की लगेच तुमचं भेट होणार आहे. ऑफिशियल भेटची आमची 24, 25, 26 या 3 तारखामध्ये आमची 24 तारीख फिक्स ठरली होती. त्या ठिकाणी जर हं. बघितलं, या दिवशी 23 तारखेलाच पूरपरिस्थितीच्या अनुषंगानं सगळ्या मंत्र्यांना एकनाथजी शिंदे साहेब हे बरोबर. भावनिक आहेत. बरोबर. आणि त्यांनी लगेचच त्या ठिकाणी एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यामधून सगळ्यांना धाराशिव जिल्हा असेल किंवा बाकी जिल्हा असतील, सगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांना माणसं सगळी मंत्रिमंडळाने पाठवून दिली. पंचनामा किंवा त्या ठिकाणी मदत कार्य म्हणून पाठवून दिलं आणि ते त्या ठिकाणी त्यांचं कार्य त्यांनी केलं. मग तिथं हं. आम्हाला भेट झालीच नाही. आता राहिला प्रश्न, पुन्हा आम्ही तितक्याच ताकदीने परत भरतशेठ गोगावले साहेबांना आम्ही तिथं ऋषी पवार आणि आम्ही त्या ठिकाणी दोघंच होतो. दुसरं कोण नव्हतं. तर ऋषी हं. पवारांना माध्यमातून आम्ही लगेच भरतशेठ गोगावले साहेबांना भेटलो. त्यांना लगेच तो अच्छा. विषय सांगितल्यानंतर तिथं एसटी महामंडळाचे मंत्री ते देखील त्या ठिकाणी होते.